समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री विके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण असे काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न्स, चांगले प्रॉफिट देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। फिंजर्स, तर ह्या कंपनीचं शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 1631 रुपये इतका आहे। या कंपनीला आपण याआधीही खूप वेळा कव्हर केलेला आहे। जर 1 मंथचा चार्ट पॅटर्नला एनालिसिस केलं तर 3% कंपनीने प्रॉफिट दिलेले आहेत। तर 1577 वरती शेअर प्राइस होतं 18 मार्चला, आणि आता किती वरती आलेलं आहे तर आपण इथे बघू शकतो 9 एप्रिलला 1700 वरती होतं, 1710 वरती होतं, आणि तिथून परत डाऊनला येऊन 1631 आलेला आहे। अजून ह्या कंपनीमध्ये आपण चांगली ग्रोथ बघू शकतो। अजून ही कंपनी 2000 पर्यंत शेअर प्राइस नेऊ शकते, कारण जर 52 वीक्स जर आपण लो बघितलं तर 1300 आहे आणि 52 वीक्स हाय हे 1741 इतकं आहे। तर सध्याला कंपनी हायच्या आसपासच चालू आहे। कंपनीचे शेअर प्राइस अजून म्हणावे तितके लो झालेले नाहीयेत, मध्यंतरी झाले होते। त्यावेळेस जर तुम्ही खरेदी करून होल्ड केली असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण येणाऱ्या वेळेत ह्या कंपनीमध्ये आपण 1800 ते 2000 पर्यंतचे पण टार्गेट्स बघू शकतो। लॉंग टर्मसाठी कंपनी चांगली आहे, शेअर चांगला आहे, तर ह्या शेअरबद्दल पण आपण विचार करू शकतो। ह्या शेअरवरती पण आपण फोकस करू शकतो, कारण मार्केट कॅप जर बघितलं आपण तर थोडंसं जास्त आहे, म्हणून लॉंग टर्मसाठी कंपनी सेफ आहे। लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी कंपनी सेफ आहे। तर नेक्स्ट कंपनी आहे आपली लक्ष्मी ऑर्गॅनिक। तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 252 इतकं आहे, आणि ह्या कंपनीमध्ये पण आपण बघू शकतो गेल्या 1 मंथच्या चार्ट पॅटर्नला एनालिसिस केलं तर अपडाऊन्स भरपूर आहेत या कंपनीमध्ये। आणि लोएस्ट प्राइसला कंपनी 222 वरती होती, त्यानंतर 246 वरती, आणि हळूहळू करत आता 252 वरती कंपनीचं शेअर प्राइस पोहोचलेले आहे। अपडाऊन्स भरपूर आहेत, म्हणून ह्या कंपनीमध्ये पण आपण अपडाऊन्सनी पण पैसा कमवू शकतो, पण हे शॉर्ट टर्मसाठी झालं। जर लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करायचं असेल तर कंपनी चांगली आहे। येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला 300 पर्यंतचे पण टार्गेट्स दाखवू शकते। ह्या कंपनीला आपण 300 पर्यंत पण होल्ड करू शकतो। कंपनीचं मार्केट कॅप पण कमी आहे, म्हणून मोठ्या प्लेयरला इझिली ह्याला वर फेकता येईल, तर ह्या कंपनीला आपण फोकस करू शकतो। येणाऱ्या वेळेत चांगले टार्गेट्स दाखवेल, आणि 6 मंथच्या अकॉर्डिंगली जरी पण आपण बघितलं तर ह्या कंपनीमध्ये थोडं आपण इथे मायनसमध्ये बघू शकतो। कंपनीने 12%नी डाऊन्स झालेत कंपनीचे शेअर प्राइस। इथं बघू शकतो 287चा शेअर होता, आणि आता 6 मंथच्या अकॉर्डिंगली 222 वरती गेला होता, आणि आता 252 वरती आलेला आहे। तर ओव्हरऑल ह्या कंपनीमध्ये आपण गेल्या 1 महिन्यापासून हळूहळू ग्रोथ बघत आहोत। अजून चांगली ग्रोथ होण्याची शक्यता आहे। ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो। नेक्स्ट कंपनी आहे इन्फोसिस लिमिटेड। तर ह्या कंपनीचं पण आपण इथं बघू शकतो 1446 इतकं शेअर प्राइस चालू आहे, आणि 1 मंथचं जर आपण इथे चार्ट पॅटर्न एनालिसिस केलं तर कंपनीचे शेअर प्राइस डाऊनला चालू आहेत। कितीचा शेअर होता? 1600चा शेअर होता, 1400ला आलेला आहे। जर 52 वीक्स हाय जर बघितलं 1733 होतं, आणि आता 1100, आणि लो बघितलं तर 1185 होतं। तर सध्याला कंपनी आता हायकडे हळूहळू ग्रोथ करताना आपण इथे बघू शकतो। पण कंपनीचं जे शेअर प्राइस होतं हाय, जे की 1600 इतकं होतं, त्याच्या मानाने अजून पण ह्याचे शेअर प्राइस कमी इथे आपण बघू शकतो। तर अजून डाऊन्स जाण्याची शक्यता आहे का? तर अजून थोडे डाऊन्स जातील, हरकत नाही। 1100 पर्यंत जरी गेले तरी वरती कंपनी 1600 ते 1700 पर्यंत हाय जंप मारू शकते। तर ह्या कंपनीवरती पण आपण अजून ह्या कंपनीचे जर शेअर प्राइस पडण्याची वाट बघत असाल तर थोडंसं पडू द्या, शेअर्स खरेदी करून होल्ड करा। लॉंग टर्मसाठी कंपनी चांगली आहे। मार्केट कॅप जर बघितलं तर कंपनीचं जास्त आहे, 5 लाख कोटीची कंपनी आहे, जे की कंपनी आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करण्यासाठी चांगली आहे। तर ह्या कंपनीमध्ये आपण लॉंग टर्मसाठी 1600 ते 1700 पर्यंतचे टार्गेट्स ठेवू शकतो।
नेक्स्ट कंपनी आहे आपली NHPC लिमिटेड। तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो जे की 90 रुपये इतका आहे। आणि गेल्या 1 मंथच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर कंपनीचे शेअर अगदी 82 ला होते आणि ते ग्रोथ करून 94 ला पोहोचले। आता फक्त थोडेसे डाऊन झाले आहेत जे की 90 रुपयाला कंपनीचं शेअर प्राइस आलेला आहे। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे। 6 मंथच्या अकॉर्डिंगली जरी बघितलं तर 72% रिटर्न गेल्या 6 मंथमध्ये कंपनीने दिलेले आहे आणि 1 मंथमध्ये पण 8% रिटर्न दिलेले आहेत। तर कंपनीमध्ये अजून डाऊन्स आलेले नाही आहेत गेल्या 6 महिन्यापासून। जर आपण ह्यामध्ये डाऊन्सचे जर वाढ बघत असाल तर गेल्या 5 दिवसांमध्ये आपण इथे बघू शकतो कंपनीचे शेअर प्राइस हळूहळू कमी होत आहेत, कमी झाल्यानंतर परत वाढत आहेत। तर ह्याच्यामध्ये हाय लो जंप्स खूप जास्त आहेत। कंपनी डाऊनला पण जाते, परत ग्रोथ पण करते, परत डाऊनला पण येते। तर आपण इथे जरी डाऊनला जरी इन्वेस्ट केलं इथे 88 ला तरी आपण इथे ग्रोथ करू। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे आणि कंपनीचा मार्केट कॅप पण 90,000 कोटीचा आहे आणि 52 वीक्स लो हे 41 आहे आणि 52 वीक्स हाय हे 105 इतका आहे। तर ओव्हरऑल ही पण कंपनी चांगली आहे। या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो। नेक्स्ट कंपनी आहे RBL बँक। तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो जे की 248 इतका आहे। गेल्या 1 मंथच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस आपण केलं तर 10% रिटर्न्स कंपनीने गेल्या 1 मंथमध्ये दिलेले आहेत। तर ही कंपनी पण चांगली आहे मित्रांनो। 224 वरती शेअर प्राइस होतं, ग्रोथ करून 259 पर्यंत पोहोचला आणि आता डाऊन्सला 248 ला गेलेला आहे। मार्केट कॅप कमी आहे कंपनीचं, 15,000 कोटीचं मार्केट कॅप आहे आणि 52 वीक्स लो हे 138 आणि 52 वीक्स हाय हे 300 रुपये इतकं आहे। ही पण कंपनी चांगली आहे RBL बँक। ही कंपनी HDFC, ICICI बँक आणि कोटक महिंद्रा बँक सारखी नेहमी आपल्याला अपडाऊन्सनी पैसा मिळवून देणारी आहे। तर ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो। येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण आपल्याला चांगले रिटर्न्स देण्याची शक्यता आहे। नेक्स्ट कंपनी आहे SG1 लिमिटेड। तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो जे की 126 रुपये इतका आहे। तर ही पण कंपनी चांगली आहे। ह्या कंपनीला पण आपण फोकस करू शकतो। येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण आपल्याला चांगले टार्गेट्स दाखवू शकते। नेक्स्ट कंपनी आहे आपली तर SG1 मध्ये आपण 126 रुपये शेअर प्राइस बघत होतो आणि 6 मंथच्या चार्ट पॅटर्नचा ॲनालिसिस केला आपण तर 66% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत आणि मार्केट कॅप कंपनीचं 49,000 कोटी इतका आहे। 52 वीक्स लो बघा तर 32 रुपये इतका आहे आणि 52 वीक्स आहे 161 इतका आहे। म्हणजे कंपनी 52 वीक्स लो आणि 52 वीक्स हायच्या मिडलमध्ये चालू आहे सध्याला शेअर प्राइस कंपनीचं। आणि 1 मंथच्या चार्ट पॅटर्नचा ॲनालिसिस केला तर कंपनीने इथे पण ग्रोथच केलेली आहे, डाऊन्स कंपनीमध्ये अजून आलेले नाही आहे। तर ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो। चांगली कंपनी आहे। येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला 150 पर्यंतचे पण टार्गेट्स दाखवू शकते आणि ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये आपण विचार करून इन्वेस्ट करायचा आहे आणि थोडं पार्टनी इन्वेस्ट करायचं आहे, 1-2 पार्ट्समध्ये, जेणेकरून आपल्याला